नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुन्हा एकदा एक वादग्रस्त विधान केलेलं आहे. पुन्हा एकदा ह्याचा अर्थ असा की 3 आठवड्यापूर्वी साधारणपणे त्यांनी एक वादग्रस्त विधान केलं. त्याच्यानंतर त्यांची फटफजिती झाली. सगळ्यांनी दोन्ही बाजूनी म्हणजे विधान केलं तेव्हा त्यांना जोडलं, फटफजिती झाली तेव्हा जोडलं. या सगळ्यामधला थोडासा काळ जातोय न जातोय तोवर काल पृथ्वीराज चव्हाण यांनी पुन्हा एकदा एक खळबळजनक विधान केलेलं आहे. काल असेल किंवा एक दिवस अगोदर असेल. असं दिसतंय एकंदरीत जो व्हिडिओ शेअर केला गेलेला आहे Twitterवरती. सतीशचंद्र मिश्र म्हणून पत्रकार आहेत. त्यांनी तो व्हिडिओ त्यांच्या हँडलवरती टाकलेला आहे. हा व्हिडिओ एआय जनरेटेड नाही असं मी गृहीत धरते आहे आणि हा व्हिडिओ खरा आहे असं गृहीत धरून हा व्हिडिओ बनवते आहे. अर्थात त्याला बरीच प्रसिद्धी मिळाली आणि अजूनपर्यंत तरी कोणी त्याचा प्रतिवाद केलेला दिसलेला नाहीये. त्या व्हिडिओमध्ये मला वाटते त्या पत्रकारांनी त्यांना कदाचित विचारलं असेल, की ट्रम्प यांनी आता धमकी दिलेली आहे, की भारतावरचे टेरिफ जे आहे ते आणखी वाढवू आम्ही म्हणून. तर त्याचा काय परिणाम होईल? त्याला उत्तर देताना कदाचित चव्हाण असं म्हणाले, की आधीच 50% टेरिफ लावल्यानंतर सगळा व्यापार बंद आहे, निर्यात बंद पडलेली आहे. तेव्हा आता आणखी टेरिफ वाढवला तर वेगळं काय होणार आहे? निर्यात एकदा तर ठप झालेली आहे, ती काय परत ठप करण्याची गरज नाहीये. तेव्हा अशा प्रकारे टेरिफ वाढवून ट्रम्प यांना जो परिणाम अपेक्षित आहे, तो परिणाम काही त्यांना मिळणार नाही, असं चव्हाणांनी सूचित केलं असं. बरं ते तिथेच थांबले नाहीत. त्याच्यापुढे त्यांनी असं वाक्य घेतलं, की व्हेनेझुएलामध्ये जसं त्यांच्या अध्यक्षाला उचलून नेलं, त्याचं अपहरण करून त्याला न्यूयॉर्क शहरामध्ये नेलं गेलं. तसं इथून काय आता ट्रम्प साहेब हे आमचे पंतप्रधान मोदी ह्यांना अपहरण त्यांचं करणार आहेत का? अन्यथा दुसरं काय आहे? पण चव्हाणांनी हा प्रश्न स्पष्टपणे विचारलेला आहे आणि अर्थातच असा प्रश्न विचारल्यानंतर ते विधान वादग्रस्त होणार यात काही वाद नाहीये मित्रांनो. एक 2 गोष्टी आहेत लक्षात घ्या. मी ज्यावेळेला पहिल्यांदा त्यांनी पहिलं वादग्रस्त विधान केलं साधारण 3 आठवड्यापूर्वी, तेव्हाही मी असं म्हटलेलं होतं, की पृथ्वीराज चव्हाण हे काही ऑर्डिनरी काँग्रेस नेते नाहीयेत. ते बुद्धिमान आहेत, चतुर आहेत, व्यवहार्य आहेत, निष्कलंक आहेत. त्यांच्यावरती आत्तापर्यंत कोणीही कुठच्याही भ्रष्टाचाराचा आरोप केलेला आपण बघितलेला नाहीये. तेव्हा अशा पद्धतीचं चारित्र्य राजकारणामध्ये जपणं, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जपणं, ही एक तारेवरची कसरत असते. ती कसरत पृथ्वीराज साहेबांना चांगली जमलेली आहे. आणि अशा व्यक्तींनी ही वादग्रस्त विधानं का केली असावीत? असा प्रश्न मी त्या पहिल्या विधानाच्या वेळेला विचारला होता. पहिलं विधान तुम्ही कदाचित विसरला असाल, म्हणून तुम्हाला स्मरण करून देते. त्यावेळी चव्हाण साहेब असं म्हणालेले होते, की 19 डिसेंबरला अमेरिकेमध्ये गौप्यस्फोट होणार आहे आणि तो गौप्यस्फोट झाला, की इथे भारतामध्ये रेजिम चेंज होईल. रेजिम चेंज होईल म्हणजे काय? मोदींना पायउतार व्हावं लागेल आणि ते पायउतार झाले, की देशाला नवा मराठी पंतप्रधान मिळेल. असं ठामपणे विधान पृथ्वीराज चव्हाण यांनी तेव्हा केलेलं होतं. त्याच्यावर सगळेजण तुटून पडले. त्यांच्या विधानाचा जो आधार म्हणू आपण, ते त्या बोलण्यातच ते म्हणाले, तेव्हा ते काहीतरी स्वामी सांगतायत असं. 19 डिसेंबरला न्यूयॉर्कच्या कोर्टामध्ये एपिस्टीन फाइल्स आणि त्याचा तपशील उघड होणार होता. तो सगळ्या जनतेपर्यंत पोहोचेल याची व्यवस्था केली जाणार होती आणि मग त्याच्यानंतर त्या फाईलमध्ये जे काही संदर्भ मिळतील, त्याच्यामध्ये पंतप्रधान मोदींना पायउतार व्हावं लागेल, असं भविष्य अ, काही जण सांगत होते आणि चव्हाण साहेबांनी अशा बिनबुडाच्या आरोपांचा आधार घेऊन सांगावं, की देशाला मराठी पंतप्रधान मिळणार आहे. याचं सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. कारण अशी उटपटांग विधानं करायला चव्हाण म्हणजे काही काँग्रेसमधले संजय राऊत नाहीये. एक गंभीर व्यक्ती आहे, बुद्धिमान व्यक्ती आहे आणि त्यांच्या तोंडून
काँग्रेस पक्षाने हे का बरं वदवून घेतलं असेल, असा प्रश्न मी माझ्या व्हिडिओमध्ये विचारलेला होता, की हे सगळं असं जर का बोलायचं असेल, तर काँग्रेसला दुसरा कोणी नेता आहे, तो पण आणता आला असता. त्याच्यासाठी पृथ्वीराज चव्हाणांसारखं व्यक्तिमत्व खर्ची का घातलं? असा मी प्रश्न विचारला होता. अर्थात याची उत्तरं तुम्हाला आणि मला मिळत नसतात. कारण आपण त्या नाट्यामध्ये नाही आहोत ना, एक पात्र म्हणून. त्याचं उत्तर कदाचित चव्हाणांना तेव्हाही माहिती असेल. आता ते विधान जे आहे त्याच्यावरून पुरेशी फटफजिती झाली. ती कमी आहे म्हणून चव्हाण आता पुढचं बोलायला लागले आणि ते काय बोलतायत, तर व्हेनेझुएला सारख्या भारताच्या पंतप्रधानांचं अपहरण तर होणार नाही ना? हा प्रश्न जो त्यांनी विचारलेला आहे, त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट अशी, की अखेर तुम्ही असं अपहरण करून त्यांना नेलं, तरच इथे काहीतरी सत्ता बदल होईल. अन्यथा ट्रम्प साहेब, तुम्ही हे जे काही करताय टेरिफ वाढवतो, त्यांनी काही अपेक्षित परिणाम साध्य होणार नाही. असा एक प्रकारे इशारा चव्हाण ट्रम्प साहेबांना देतायत, असं एक आपण म्हणू शकतो. दुसरी महत्वाची गोष्ट अशी, की आतापर्यंत तुमची आणि माझी टिंगल केली जात होती, की मोदींच्या जीवाला धोका आहे, त्यांच्या सत्तेला धोका आहे. असं आपण जे लोक सांगत होतो, त्यांच्यासाठी कॉन्स्पिरसी थिअरिस्ट म्हणून एक लेबल चिकटवण्यात आलेलं होतं. मोदी चीनमध्ये गेले त्यावेळेला 50 मिनिटं त्यांनी पुतीन यांच्याशी चर्चा पुतीन यांच्या गाडीत बसून केलेली होती आणि त्याच्यावरून सुद्धा काही व्हिडिओ बनवले गेले. त्याचीही टिंगल-टवाळी झालेली होती. म्हणे मोदींच्या जीवाला धोका आहे. तुम्ही काय अशी सगळी टिंगल-टवाळी म्हणजे काही झालं, की तुम्ही राजकीयदृष्ट्या हारायची वेळ आली. तेव्हा तर त्याचा संबंध थेट मला वाटतंय बिहारच्या राजकारणाशी सुद्धा लावला गेला होता त्या निवडणुकीत. तुम्ही हरताय म्हटल्यानंतर मोदींच्या जीवाला धोका असतो. असे सगळे जी भक्त मंडळी आहेत, असं हे लोक म्हणतात. युपीए प्रणित जे कोणी पक्ष आहेत त्याचे समर्थक, पत्रकार म्हणत असतात, की ह्यांना संकटात पडलं, की त्यांना मोदींचा प्राण वाचवण्याची गरज भासते. टिंगल-टवाळी झालेली होती. पण चव्हाण साहेब तुम्ही जेव्हा हे सजेस्ट करता, की मोदींचं अपहरण केलं जाईल, तेव्हा तुम्ही ते जे कॉन्स्पिरसी थिअरिस्ट म्हणून ज्यांची अवहेलना झाली ना, त्यांना एक प्रकारे मदतीचा हात देताय. त्या सगळ्यांच्या थिअरीज आहेत, त्या केवळ कॉन्स्पिरसी थिअरीज नाहीयेत. हे सिद्ध करण्यासाठी तुम्ही त्यांना मदतीचा हात देताय. ही गोष्ट चांगली झालेली. प्रश्न आता कुठे येतो लक्षात घ्या तुम्ही. चव्हाणांचा मूळ भाकीत काय होतं, की मराठी पंतप्रधान मिळेल देशाला. त्याच्यावरूनही त्यांना जोडलं गेलेलं होतं. कारण इथे मराठी पंतप्रधान म्हटलं, की सगळे छू. नाव कोणाचं घ्यायचं? माननीय नितीन गडकरींचं नाव घ्यायचं. कारण गडकरी साहेबांचा स्वभाव जरा दिलखुलास आहे. ते अगळ-बगळ बोलतात. राजकारणामध्ये आपल्याला आपण बोलतो त्याची किंमत मोजावी लागेल. ह्याच्याकडे कधीतरी त्यांचं दुर्लक्ष होतं. आणि त्याचा गैरफायदा पत्रकार मंडळी आणि राजकारणी मंडळी घेत असतात. तेव्हा मोदी पायउतार होणार असतील, तर सत्ता गडकरींच्या हातामध्ये येऊ शकते ही थिअरी तयारच असते. म्हणजे ती गेली 12 वर्ष तयारच आहे. तशी ती बाहेर आली. बरं केवळ गडकरींचं काम घेऊन उपयोग नाही. कारण महाराष्ट्रात ज्यांना राजकारण करायचंय, त्यांना इथे राज्यामध्ये मुळात आमचे देवेंद्र फडणवीस नकोच आहेत मुळी. तेव्हा मराठी पंतप्रधान होणार असेल, तर तो गडकरींसारखा होऊन उपयोग नाही. त्यांचं आता कदाचित वयानुसार त्यांना जमणार नाही. तर त्यांना एक तरुण मराठी पंतप्रधान दिल्लीला पाठवायचं असेल, तर फडणवीसांची तिकडे रवानगी होणार. म्हणूनही वार्ता चालवल्या गेल्या. तर या दोन्हीमध्ये चव्हाण म्हणतात ते तर होतं. मराठी पंतप्रधान होता आणि त्यांनी विधान तर केलेलं होतं. का गंमत अशी आहे, की चव्हाण जेव्हा सांगतायत, की मोदींचं अपहरण केलं ट्रम्पनी, तरच तिकडे सत्ता पालट होईल, असं अखेर सत्य त्यांना गवसलेलं दिसतंय. आणि तसं झालं तर परत प्रश्न येतो, की मराठी पंतप्रधान आणायचे म्हणजे पत्रकार ज्यावेळी गडकरींचं नाव घेऊन धावत सुटले असतील, फडणवीसांचं नाव घेऊन धावत सुटले असतील, तेव्हा कदाचित चव्हाण आहेत ना, ते गालातल्या गालात हसले असतील. काय मूर्ख मंडळी आहेत. मी मराठी म्हटल्यावर त्या 2 नावाच्या मागे गेला. अरे मी मराठी नाही का? मी पंतप्रधान होऊ शकत नाही का? मोदी पायउतार झाल्यानंतर
ट्रम्प काय पुन्हा एकदा एक भाजपचा पंतप्रधान नेमणार आहेत भारतामध्ये? ते तर विचार करतील आणि ते काँग्रेसचा काढतील आणि काँग्रेस शिक्कामोर्तब जनपथला ज्या वेळेला पंतप्रधान पदाची गरज नसते ते मागे राहून सूत्र हलवतात. कळसूत्री बाहुल्या पुढे पुढे तुम्हाला हलताना दिसतात. तसं एक कळसूत्री बाहुलं आपण बघितलं 2005 पासून 2014 पर्यंत, राईट? 2004 पासून रादर. मनमोहन सिंग हे जे कळसूत्री बाहुलं इथे बसवलं गेलं, तसंच नवं बाहुलं तयार होत नाही ना. आणि हे नवं बाहुलं म्हणजे पृथ्वीराज चव्हाणांच्या नावावरती शिक्कामोर्तब नाही ना झालेलं. कारण जनपथशी लॉयल्टी असलेला माणूस, स्वच्छ कॅरेक्टरचा माणूस, बुद्धिमान आहे. अखेर त्या पदावरती बुद्धू माणसाला नाही असू शकत. माणूस बुद्धिमान लागतो, तो माझा ऐकणारा लागतो आणि माझ्याशी लॉयल लागतो, निष्ठावंत लागतो. ही सगळी लेबल ज्यांना फिट होतात ते नाव आहे आज पृथ्वीराज चव्हाण यांचं. तेव्हा चव्हाणांनी 2 वादग्रस्त विधानं केली खरी आणि त्या 2 विधानांमधून ते आपल्याला काहीतरी संदेश देत आहेत आणि आपण मात्र तो संदेश टिपायला असमर्थ ठरतोय असं मला वाटलं, म्हणून हा व्हिडिओ मी बनवला. तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य माझ्यासोबत असंच राहू दे. हो.